एटीएम फोडलं, 18,77,300 रुपये लंपास. कोविडमधील घटना. कोवाड तालुका चंदगड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम अज्ञातांनी फोडलंय. 18,77,300 रुपये लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. कोवाड येथील निहूर रोडवर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असून बँकेच्या खाली एटीएम आहे. ते शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडलं. मात्र बँकेच्या ऑनलाईन ई सर्व्हिस सेंटरला ही माहिती मिळाली. त्यानुसार नेसरी व कोवाड पोलीस नाक्याला माहिती मिळाली. अगदी फिल्मी स्टाईलनं चोरट्यांनी बॅरिकेड उडवून पलायन केल्यानं हा चर्चेचा विषय बनला. त्याचबरोबर चिंतेचाही विषय बनलाय. पोलिसांनी पाठलाग केला, पण हेब्बाळ जलद्याळच्या रोडवर आपली MH01 AB 9918 ही गाडी ठेवून चोरट्यांनी पलायन केलं. घटनेची माहिती मिळताच कोवाड येथे रविवारी सकाळी बँक आवारात बघ्यांची गर्दी झाली. याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. गडिंग्लज विभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले व चंदगड पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक AS डोंबे तपास करतात. तर आशिष रोकडे, सुंदरनगर, नेसरी यांनी फिर्याद दाखल केली आहे. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा.